न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। वर्चस्व ग्रुपच्या वतीनं शहरातील वंजार गल्ली येथे अरुणोदय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि श्री दत्त लीला हॉस्पिटल यांच्या सहकार्याने नागरिकांसाठी मोफत सर्वरोग निदान शिबिर घेण्यात आले। तर नोंदणी झालेल्यांना आयुष्मान भारत कार्डचे वाटप करण्यात आले। या शिबिरांच्या उद्घाटन प्रसंगी आमदार जगताप बोलत होते। यावेळी डॉक्टर शशिकांत फाटके, वर्चस्व ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सागर मुर्तडकर, परेश बजाज, संतोष मेहत्रे, गणेश माने, रमेश साणप, रवींद्र वधवा, उमेश झेंडे, शरद मुर्तडकर, प्रमोद भिंगारे, निलेश खांडरे, बाली जोशी, मयूर मैड, सुनील भिंगारे, धीरज पोखरणा आदींसह परिसरातील नागरिक आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या शिबिरात सांधेदुखी, हृदयरोग, दंतरोग व नेत्र तपासणी करण्यात आली। या शिबिरासाठी परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। नाव नोंदणीसाठी सकाळपासूनच रांगा लागल्या होत्या। नागरिकांची आरोग्य तपासणी करून गरजूंना मोफत औषधे देखील देण्यात आले। शिबिरात सहभागी झालेल्यांना अल्प दरात चष्म्याचं वाटप करण्यात आले। गरजेनुसार एक्स-रे, ECG, इतर उपचार व विविध तपासण्यांमध्ये 50% सवलत देण्यात आली होती। आमदार जगताप यांच्या हस्ते मागील शिबिरामध्ये नोंदणी केलेल्या 5 लाखांपर्यंत मोफत उपचार असलेल्या केंद्र सरकारच्या पंतप्रधान जन आरोग्य योजनेच्या आयुष्मान भारत कार्डचे वाटप करण्यात आले। तर वर्चस्व ग्रुपच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले। त्यांनी सांगितलं की सागर भाऊ म्हणजे या भागातलं एक वेगळं व्यक्तिमत्व आहे की ज्यांच्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून सातत्याने महिन्यामध्ये काही ना काही वेगळा उपक्रम हा राबवला जातो। मग त्याच्यामध्ये गणेश उत्सवाचा कालखंड आला तर वेगळे कार्यक्रम असतात, समाज उपयोगी कार्यक्रम असतात। नवरात्र आला की नवरात्रामध्ये देखील वेगवेगळे उपक्रम हे राबवले जातात। त्याच प्रकारे आत्ताच नुकतंच आपण गेल्या काही मला वाटतं मागच्या महिन्यामध्येच दीपावलीच्या अगोदरच बरीच लोक या भागातले देवदर्शनाकरता यात्रेकरता देखील सागर भाऊ सगळी मंडळी ही आपल्या प्रभागातली लोक घेऊन गेली होती। आणि त्याच प्रकारे सातत्याने कोविडच्या काळामध्ये देखील झेंडे साहेब आपण सांगितलं की सागर भाऊच्या पुढाकारातनं आपल्या सर्व सहकाऱ्यांच्या योगदानातनं मोठ्या स्वरूपामध्ये या भागामध्ये खरं तर हातावरती पोट भरणारी मंडळी जास्त आहे। आणि मग कोविडमध्ये पूर्णतः लॉकडाऊन असल्यामुळं हातावरती पोट म्हणजे काय तर आज काम केलं तर रोजंदारीवरती काम करायला लोक असतात आणि रोजंदारी बंद असल्यामुळं त्यावेळेला खरं तर सगळ्यांचाच रोजगार हा बंद होता आणि म्हणून त्यांना कुठलीही प्रकारची अडचण येऊ नये म्हणून सागर भाऊच्या माध्यमातून प्रत्येक घरोघरी या प्रभागामध्ये किराणा मालाचं साहित्य पोहोचवण्याचं काम त्यांच्या सर्व सहकारी मित्रांच्या माध्यमातून त्यांच्या वतीनं वर्चस्व ग्रुपच्या पुढाकारातनं हे करण्यात आलं। मग रक्तदान शिबिर असो, आजच्या शिबिरामध्ये देखील वेगवेगळे मग चष्म्यांचं वाटप असेल, डोळ्याची तपासणी असेल, दंतरोग तपासणी शिबिर असेल, हे वेगवेगळे विविध प्रकारचे शिबिर आज खरं तर त्यांच्या पुढाकारातनं हे संपूर्ण प्रभागामध्ये आयोजित केले आहेत। पण हे सगळा उपक्रम होत असताना आज चांगला उपक्रम म्हणजे आता 1 जानेवारी म्हणजे आता नवीन वर्ष 2024चं हे तारखेप्रमाणे सुरू होणार आहे। आणि मग त्याच्याकरता देखील आपल्याला प्रत्येकाला वेगवेगळे सण उत्सव असतात, वेगवेगळे उपासाचे वार असतात। मग याची प्रत्येक बारकाईने माहिती मिळण्याकरता खरं तर सागर भाऊच्या पुढाकारातनं नवीन दिनदर्शिका ज्याला आपण कॅलेंडर म्हणतो ती देखील आज खरं तर प्रत्येक घरोघरी वाटप केली जाणार आहे की ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये ही सगळी आपल्याला दिनदर्शिका ही आपल्या त्याचा वापर जसा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये लागतो त्याचा देखील उपयोग या ठिकाणी होणार आहे। आणि त्याचबरोबरीनं 5 लाखापर्यंत खरं तर आरोग्याचं कार्ड हे देखील आपल्याला दिलं जाणार आहे ज्याच्या माध्यमातून आपल्याला त्या कार्डवरती मोफत उपचार वेगवेगळ्या नगरमधल्या देखील रुग्णालयामध्ये आपल्याला मिळतो। ती केंद्र सरकारची योजना आहे आणि ती योजना प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचण्याकरता सागर भाऊनी घरोघरी ही आपल्याला एक वेगळी जागृती मोहीम राबवली आणि त्याच्यातनं आता आयुष्यमान भारतचे कार्ड हे आपल्याला प्रत्येकाला आज या निमित्तानं याचं औचित्य साधून आज वाटप केले जाणार आहे। खरं तर आपल्याला माहिती आहे की सातत्याने काम करत असताना वेगवेगळ्या योजना असतात पण त्या आपल्याला माहिती नसतात। आपण नोकरीला असतो, व्यवसायाला असतो, कुठे ना कुठे आपण प्रत्येकजण काही ना काही कामामध्ये असतो, आपली योजना कळत नाही। पण आज सागर भाऊ तुमच्या माध्यमातून ज्या वेळेला हे कार्ड घरोघरी जाईल खरं तर यांच्यामध्ये कुठलाही प्रसंग उद्या हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये आला तर त्यांना फार त्याच्यामध्ये चिंता करायची कारण राहणार नाही, गरज राहणार नाही। अशी एक वेगळी योजना तुमच्या माध्यमातून आज खरं तर सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचणार आहे। त्यामुळं मनपूर्वक आपले सर्व प्रभागाच्या नागरिकांच्या वतीने देखील आभार व्यक्त करतो। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहमदनगर। न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा।